पाहूया दुनियादारी फास्ट। कानपूरमध्ये काही तरुणांनी उफाळलेल्या गंगेत जीव धोक्यात घालून धोकादायक स्टंट केलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। ही घटना जाजनौ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जुन्या गंगा पुलावर घडल्याची माहिती आहे। पुलाच्या रेलिंगच्या बाहेर उभं राहून या तरुणांनी थेट गंगेत उड्या घेतल्या। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फक्त रीलसाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी या तरुणांनी गंगेत काही फुटांवरून उडी मारली। स्थानिक प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे, तर पोलिसांनी नागरिकांना अशा धोकादायक स्टंटपासून दूर राहण्याचं आवाहन केलंय। राजस्थानच्या राजसमंदमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। रस्ते नाले तुडुंब भरून वाहत आहेत, त्यामुळे अनेक रस्ते देखील बंद झालेत। यावेळी रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक कार पाण्यात वाहून गेली आहे, तर महामार्गावर पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी देखील झाली। अनेक वाहनं पाण्यात अडकली असून वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। तर सततच्या पावसामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। राजस्थानच्या जोधपूरमध्ये मुसळधार पावसादरम्यान एक मोठी दुर्घटना टळली आहे। जोरदार पावसामुळे जमीन खचली आणि एका घराची भिंत अचानक कोसळली। त्याचवेळी एक तरुण दरवाजा बंद करत होता, पण नशिबानं तो थोडक्यात बचावला। भिंत आणि दरवाजा दोन्ही एकाच वेळी कोसळले, पण तरुणाला काहीही इजा झालेली नाहीये। ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीनं सुरक्षेच्या उपाययोजना आणि घरांची तपासणी करण्याची मागणी केली आहे। हैदराबादमध्ये एका तरुणाने वाहतूक नियमांना धाब्यावर बसून भर रस्त्यावर दुचाकीवर एका तरुणीला अश्लील अवस्थेत बसवून गाडी चालवली आहे। याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये हे दोघेही अत्यंत आक्षेपार्ह अवस्थेत बसलेले दिसत आहेत। यामुळे फक्त वाहतूक नियमांचं उल्लंघनच केल्याचं नाही, तर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर केला जातोय। सायबराबाद पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केलाय। अशा घटनांमुळे रस्त्यांवरील सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित होतोय। कर्नाटकच्या हुलीकटीत शाळेच्या पाण्यामध्ये कीटकनाशक मिसळल्याचं समोर आलंय, तर हे पाणी प्यायल्यानं 12 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। या सरकारी शाळेत एकूण 41 विद्यार्थी शिकत असून शाळेच्या शेजारील घरं देखील या पाण्याचा उपयोग करतात। टाकीत पाणी जास्त असल्यानं विषाचं प्रमाण कमी झाल्याचं नागरिकांनी सांगितलंय। प्रशासनाकडून कीटकनाशक मिसळणाऱ्या व्यक्तीचा सध्या शोध सुरू आहे, तर तहसीलदार हेगनवर यांनी दोषीवर कारवाई करण्याची देखील मागणी केलेली आहे। उत्तर प्रदेशच्या पुरनपूरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार करण्यात आलाय। पुरनपूरच्या मधुबन हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत हा गोळीबार झाला। गोळीबार करत असताना आरोपी नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। तर व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी 9 युवकांविरोधात गुन्हा दाखल केलाय। तर याच हॉटेल समोरील दुसरा एक व्हिडिओ समोर आला असून आता त्यात 2 गटांमध्ये मारहाण झाली असून या प्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय। गोव्यातील सोडण रायबंदर मार्गावर रोरो फेरीचा शुभारंभ करण्यात आलाय। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला। हा प्रकल्प गोव्यातील जलवाहतुकीला गती देणारा आणि पर्यावरणपूरक असल्याचं सावंत यांनी म्हटलंय। तसंच गोव्यातील सगळ्या जलमार्गांवर रोरो फेरी बोटी सेवा सुरू करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। तर सोडण रायबंदर या प्रमुख जलमार्गावर गंगोत्री आणि द्वारका या 2 नव्या फेरी बोट सुरू करण्यात आल्या असून या बोट प्रवाशांसाठी सुरक्षित आणि वेगवान असणार असल्याचं देखील सावंत यांनी म्हटलंय। हरियाणामध्ये 24 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती। कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले। ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं। 2023 मध्ये याच यात्रेदरम्यान जातीय हिंसाचार उसळला होता, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला। यामुळे यंदा प्रशासनाने खबरदारी घेऊन इंटरनेट सेवा बंद ठेवली। यासह यात्रा मार्गावरील सगळ्या मांस विक्रीची दुकानं आणि कारखाने देखील बंद ठेवण्यात आली होती। दिल्लीमध्ये सध्या खराब हवामानाची स्थिती आहे आणि दिल्लीत आज सकाळी अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। सगळ्या प्रवाशांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राउंड टीम
आणि सगळ्या संबंधित विभाग एकत्रितपणे काम करत असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे। विमानतळावर पोहोचताना पर्यायी वाहतूक म्हणून मेट्रोचा वापर करावा, तसंच आपल्या उड्डाणाची अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधावा असा सल्ला आता विमानतळ प्रशासनाने दिला आहे। उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये शार्प शूटर शाहरुख पठाण पोलिसांच्या चकमकीत ठार झालाय। यूपी पोलिसांनी त्याच्यावर 50,000 रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं। छपर पोलीस स्टेशन हद्दीतील बिजोपुरा चौकात झालेल्या चकमकीत त्याला ठार करण्यात आलंय। त्याने एसटीएफ पथकावर गोळी केल्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात तो मृत्युमुखी पडलाय। एसटीएफनं घटनास्थळावरून 3 पिस्तुलं, 60हून अधिक काडतूस आणि एक कार जप्त केली आहे। शाहरुख विरोधात डझनभरून अधिक गंभीर गुन्हे देखील दाखल करण्यात आले, तर शाहरुख मुख्तार अन्सारी टोळीचा सदस्य असल्याचं देखील समोर आलंय। केरळमध्ये निपाह विषाणूचा धोका पुन्हा वाढलाय। पालक्काड जिल्ह्यात निपाहमुळे एका 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि या पार्श्वभूमीवर आता केरळचे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी तातडीनं बैठक घेऊन पालक्काडसह 6 जिल्ह्यांना विशेष सतर्कतेचा इशारा दिलाय। बाधित भागांमध्ये कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आली असून आता सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचं आणि मास्क वापरण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। विवाह आणि अंत्यसंस्कारासारख्या कार्यक्रमांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे निर्देश सुद्धा आता वीणा जॉर्ज यांनी दिलेत। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना 8.25% व्याजाची रक्कम येत्या आठवड्यात होणार आहे। आर्थिक वर्ष 2024 ते 25 मधील ही रक्कम जमा होणार आहे। तर त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होणार असून केंद्र सरकारने 2 मे रोजी कर्मचाऱ्यांना 8.25% व्याज देण्यास मंजुरी दिली होती। तर देशात 13.88 लाख संस्था असून त्यातील 33.56 कोटी कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह खाती आहेत। त्यापैकी 13.86 लाख संस्थांमधल्या 32 कोटी 29 लाख कर्मचाऱ्यांना 8.25% व्याजाची रक्कम मिळणार आहे। ॲपलची सगळ्यात मोठी पुरवठादार कंपनी असलेल्या फॉक्सकॉनने भारतातील उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रित केलंय। कंपनीच्या जागतिक उत्पादन क्षेत्रामध्ये भारत ठळकपणे पुढे येणार आहे। आयफोन 17 साठी लागणारे महत्त्वाचे भाग भारतात दाखल झाले असल्याचं सुट्या भागांच्या आयातीवरून दिसून येतंय। डिस्प्ले, कॅमेरा मॉड्यूल सारखे भाग चाचणी उत्पादनासाठी आणले गेलेत। त्यामुळे आता ऑगस्ट महिन्यापासून या नव्या फोनचं उत्पादन भारतात होणार असल्याचं स्पष्ट झालंय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लडाख केंद्रशासित प्रदेशचे उपराज्यपाल निवृत्त ब्रिगेडियर डॉक्टर बी.डी. मिश्रा यांचा राजीनामा स्वीकारला आणि भाजप नेते कविंदर गुप्ता यांची लडाखचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे। तसंच द्रौपदी मुर्मू यांनी आज हरियाणा आणि गोव्याच्या राज्यपालांची देखील नियुक्ती केली आहे। प्राध्यापक असीम कुमार घोष यांची हरियाणाचे नवे राज्यपाल, तर पुष्पती अशोक गजपती राजू यांची गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ब्रिटनमध्ये एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। साऊथएंड एअरपोर्टवरून ब्रिजक्राफ्ट B200 हे विमान टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच धावपट्टीजवळ कोसळलं। हे विमान नेदरलँड्सच्या लेलिस्टॅडकडे जात होतं। टेक ऑफ नंतर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानाला अचानक आग लागली। काही सेकंदातच विमानाला आग लागली आणि विमान कोसळलं अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी देखील दिली आहे। या विमानातील कोणीही देखील बचावलं नसल्याची देखील शक्यता आहे। सध्या या घटनेचा तपास सुरू असून लवकरच अधिकृत माहिती मिळणार आहे। सोशल मीडियावर या दुर्घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। मध्य टेक्सासमध्ये पुन्हा पावसानं जोर धरल्यानं पूरस्थिती अधिकच बिकट झाली आहे। ग्वाडालूप नदीच्या परिसरात पुराचा धोका वाढल्यामुळे बचाव पथकांना मोहीम थांबवावी लागली आहे। पुराचा धोका वाढणार असल्यानं इंग्रम अग्निशमन विभागानं तातडीनं पथकांना बाहेर येण्याचे आदेश दिले। 4 जुलैला आलेल्या पुरात आतापर्यंत 129 लोकांचा मृत्यू झालाय, तर 170हून अधिक लोक बेपत्ता आहेत। रविवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर नदीची पाण्याची पातळी देखील धोकादायक पातळीपेक्षा सुमारे 5 फूट जास्त म्हणजेच 15 फुटांवर जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्समधील फॉल रिव्हर शहरात रविवारी रात्री भीषण आग लागल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे। गॅब्रियल हाऊस नावाच्या वृद्धाश्रमात लागलेल्या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झालाय, तर 30 पेक्षा जास्त जण जखमी झालेत। सुमारे 70 रहिवासी तिथे राहत होते। आग लागल्यानंतर तिथल्या काही लोकांनी खिडक्यांमधून मदतीसाठी आरडाओरड देखील केली। काही वेळानं अग्निशमन दलाच्या 50 जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र या दरम्यान अग्निशमन दलाचे 5 कर्मचारी देखील जखमी झालेत। आगीचं कारण अजून अस्पष्ट आहे। त्यानंतर आता पुढचा तपास सुरू करण्यात आलाय।
ग्रँड कॅन्यनच्या नॉर्थ रिम या भागात मोठा वणवा पेटला होता. या वणव्यात ऐतिहासिक ग्रँड कॅन्यन लॉजसह सुमारे 50 ते 80 संरचना नष्ट झाल्यात. व्हाईट सेज आणि ड्रॅगन ब्राव्हो या दोन प्रकारच्या आगींमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ड्रॅगन ब्राव्हो आगीची सुरुवात 4 जुलैला वीज पडल्यामुळे झाली होती. सुरुवातीला आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला, पण उष्ण हवामान, कमी आर्द्रता आणि जोरदार वाऱ्यांमुळे ती आग झपाट्यानं 7.8 चौरस मैलांपर्यंत पसरली. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. अॅरिझोनाच्या गव्हर्नर यांनी या वणव्यावर राष्ट्रीय उद्यान सेवेनं दिलेल्या प्रतिसादाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तैवानने पेंगू बेटावर मोठ्या प्रमाणावर लष्करी सराव सुरू केलाय, ज्यात शत्रूच्या अचानक हल्ल्याला प्रत्युत्तर कसं द्यावं याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. हा सराव हन क्वांग या वार्षिक लष्करी सरावाचा भाग होता. यात तैवानच्या सैन्याने अमेरिकेकडून मिळालेल्या जॅव्हेलिन क्षेपणास्त्रांसह M60A3 रणगाडे, CM-21 चिलखती वाहनं आणि होवित्झर तोफा वापरल्या. सरावात शत्रूंना बेट ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्वरित प्रत्युत्तर देणारी रणनीती देखील दाखवली. या सरावामुळे तैवानची लढाऊ क्षमता वाढते आणि आत्मसंरक्षणासोबतच प्रादेशिक स्थिरतेबाबतची वचनबद्धता देखील अधोरेखित होते, असं तिथल्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय. पाकिस्तानमध्ये पोलिओचा धोका अजूनही कायम आहे. देशभरातील 20 सांडपाणी नमुन्यांमध्ये पोलिओ विषाणू आढळल्यानं ही एक धोक्याची घंटा समजली जाते. विशेषतः बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा या भागांमध्ये या नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळलेत. विषाणूचा प्रसार कमी रुग्णसंख्येनंतर देखील सुरू असल्याचे यातून स्पष्ट होते. 2025 मध्ये आतापर्यंत 12 प्रकरणांची नोंद झाली असून फेब्रुवारी, एप्रिल आणि मे मध्ये झालेल्या मोहिमांमध्ये 5 वर्षांखालील 45 दशलक्षहून अधिक मुलांचं लसीकरण करण्यात आलंय. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ सारख्या संस्था पाकिस्तानला या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करतायत. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नेतन्याहूंनी इराणने 480 किलोमीटरहून अधिक पल्ल्याची क्षेपणास्त्र तयार करू नयेत असं म्हटलं होतं. यावरच प्रतिक्रिया देताना अराक्ची यांनी नेतन्याहू नक्की काय खातायत, कोणती नशा करतायत असा सवाल केला. तसंच त्यांनी सोशल मीडियावरून गाझा युद्ध, अणु कार्यक्रम आणि इतर मुद्द्यांवरून इस्रायलच्या धोरणांना अपयशी ठरवलंय. तर नेतन्याहू यांच्या जुन्या विधानांची देखील आठवण करून देत त्यांनी एक्स पोस्ट करत त्यांना डिवचलंय.